महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। क्रीमी लेअर विरोधात भारत बंद, नागपुरात चक्काजाम आंदोलन करून नागपूर कडकडीत बंद। सुप्रीम कोर्टाच्या SC/ST आरक्षणाचे उपवर्गीय क्रीमी लेअर अटी लावण्याच्या विरोधात आज ऑगस्ट 21 भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते। या आंदोलनात येथील नागपूर अनेक संघटनांनी नागपूर बंदची हाक दिली। त्यात आक्रमण युवक संघटना, संविधान परिवार, ऑल इंडिया पॅन्थर सेना व मूलनिवासी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त वतीने नागपुरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। जाटतरोडी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मेडिकल चौक, मिडल चौक, रेशीमबाग चौक, ST बस स्थानक अशा संपूर्ण क्षेत्रामध्ये दुकाने बंद करण्यात आली व या आंदोलनामध्ये सर्वत्र व्यापारी वर्ग, दुकानदार या सर्वांनी समर्थन देऊन त्यांनी सुद्धा या कडकडीत बंदला समर्थन जाहीर केले। या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार मुर्दाबाद, SC/ST समाजामध्ये फूट टाकणे बंद करा, SC/ST OBC एकता जिंदाबाद, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, SC/ST OBC मधील क्रीमी लेअरची अट रद्द करावी। सुप्रीम कोर्टाने SC/ST उपवर्गीय आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपला निर्णय मागे घ्यावा अशा प्रकारचे खडे निदर्शने करून आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम केला। यावेळी आक्रमण युवक संघटना, ऑल इंडिया पॅन्थर सेना, मूलनिवासी विद्यार्थी संघटना यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। नमस्कार सर, महाराष्ट्र संदेश मध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगणार आहे आजच्या दिनानिमित्त? जो सुप्रीम कोर्टचा जो आदेश आला तो आदेश जनतेला मानलेला आहे आणि आम्ही सुप्रीम कोर्टचा निषेध करतो। सुप्रीम कोर्ट लोकांच्या हितासाठी नाही, लोकांच्या खिलाफ ऑर्डर देतो। भीम पॅन्थर हमेशा लढत राहील, एवढंच बोलताय का तू? नमस्कार, महाराष्ट्र संदेश मध्ये आपलं स्वागत आहे। आज भारत बंद आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट आल्याबरोबर जे 500 वर्षापूर्वी जे अन्याय अत्याचार होणार आपल्यावर होत होते, गोरगरिबावर जे दलित होते, त्याला मनुवादी लोकांना जे दाबून ठेवला होता, तोच प्रकार सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे। त्याचा हा विरोध म्हणून एक झुणूक आहे। आता हे फक्त अंगडाई आहे, आगे पुन्हा लढाई आहे। आता फक्त महार लोक जे बुद्ध झाले आहेत त्याच्यामधूनच लोक आलेले दिसून राहिले, निवडक लोक बाकी जाती धर्माचे आले आहेत ना। सुप्रीम कोर्टात मागासवर्गीय समाजाचे, ओबी समाजाची जज नाही आहेत, वकीलही द्यायचेच आहेत। वकील जरी OBCचे असतील, परंतु मनुवादी जे जज आहेत त्यांच्याच नातेवाईकाची प्रॅक्टिस चालणार आहे आणि हा अन्याय अत्याचार पुन्हा ते लोक लॉच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून वर्गीकरण करून लोकांना भ्रम पैदा करत आहेत। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही, म्हणूनच आज मोर्चा काढलेला। जय भीम, जय भारत। जे समाजावरती अन्याय होत आहे त्याबद्दल तुमचा काय लढा राहणार आहे? समोरचा लढा म्हणजे हा लढा अनेक वर्षापासून सुरूच आहे। जेव्हापासून आरक्षणामुळे समाजाची उन्नती होताना दिसत आहे, तर आता त्या आरक्षणाला संपवण्याचे कट कारस्थान काही आज रचलेले नाही आहे, असे अनेक कट कारस्थान रचलेले आहे। पण त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आंबेडकरी समाज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा, त्यांच्या विचारांना मानणारा जो वर्ग आहे तो सक्षम आहे। आज सुप्रीम कोर्टाने जो असंवैधानिक निर्णय दिलेला आहे की तुम्ही SC आणि ST यांच्या वर्गीकरण करा, हा असंवैधानिक आहे। आता मागच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये 400 पार झाला, तर ते त्यावेळेस संविधानामध्ये आरक्षण संपवण्याचे त्यांचे कटकारस्थान होते, तिथे चुकले म्हणून संविधानाच्या लहान लहानच्या त्रुटीचा फायदा घेऊन या प्रकारच्या कार्य करण्याचा हा षडयंत्र रचण्यात येत आहे। परंतु हा जो संविधानाचा पुस्तक आहे आमच्या बापांना, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे आणि याला तोड मरोड करून कुणीही या देशाची लोकशाही संपवू शकत नाही, आरक्षण संपवू शकत नाही। आणि ज्या दिवशी आज जसे प्रयत्न झालेले आहेत, आज फक्त आम्ही रस्त्यावर आहोत, उद्याच्या काळामध्ये रस्त्यावर कोणीच दिसणार नाही। जर आरक्षणाला धक्का लागला तर याची तयारी या देशाच्या सगळ्या लोकांनी ठेवावी। म्हणून एकच आहे, आरक्षण संपू शकत नाही। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, याला कोणी संपवू शकत नाही।